नमस्कार मंडळी, सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. लग्नसराई किंवा कोणता खास कार्यक्रम असला की स्त्रिया साडी, गजरा असे सगळं सागर संगीत, साज शृंगार करून तयार होतात. सुंदर ठेवणीतली साडी नेसली की केसांची हेअरस्टाईल करून गजरा माळला जातो. केसात गजरा माळला की आपला लुक अधिकच खुलून येतो. परंतु केसात गजरा माळण्याची ती जुनी पद्धत विसरून आपण वेगवेगळ्या स्टाईलने केसात गजरा माळून आपला लुक अधिकच सुंदर आणि आकर्षक करू शकतो. पूर्वी साडी नेसल्यावर केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळण्याची पद्धत होती, परंतु आता ही फॅशन मागे पडली. आता केसात वेगवेगळ्या पद्धतीने गजरा माळण्याचा ट्रेंड पुन्हा आला आहे. मानेच्या बाजूने खाली झुकणारा अंबाडा घालून त्याभोवती आपण गजरा गुंडाळून घालू शकतो. याला लो बन गजरा असे म्हणतात. केसांच्या अंबाड्यात तुम्ही अशा प्रकारे अर्धचंद्र आकारात गजरा माळून तुमची हेअरस्टाईल अधिकच आकर्षक करू शकता. बनच्या खालच्या बाजूने अर्धचंद्र आकारात गजरा माळल्याने याला मून स्टाईल गजरा असे म्हटले जाते. जर तुम्ही केसांची अशी वेणी घालणार असाल तर तुम्ही वेणी भोवती अशा प्रकारे गजरा गुंडाळून तुमची हेअरस्टाईल सुशोभित करू शकतात. जर तुम्हाला केसांत जास्त गजरा न माळता एकदम साधा हलका लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे केसात गजरा माळू शकता. केसांचा अंबाडा घातल्यावर तुम्ही मोगऱ्याच्या कळ्यांची अशा पद्धतीची जाळी तयार करून देखील केसात माळू शकतात. यामुळे तुमच्या अंबाड्याला अधिक शोभा येईल. केसांची वेणी घालणार असाल तर वेणीत अशा प्रकारे थोडे थोडे अंतर सोडून देखील तुम्ही केसात गजरा माळू शकता. हेअरस्टाईलला जर हेवी लुक द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे केसात भरपूर गजरे माळून तुमच्या हेअरस्टाईलला अधिक हेवी करू शकता. केसात गजऱ्यासोबतच तुम्ही फुलं देखील माळू शकता. अंबाड्याच्या बरोबर मध्यभागी फुलं माळून भोवती गजरा गुंडाळल्यास हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. हेअरस्टाईल म्हणून केसांची वेणी घालणार असाल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने गजरा माळल्यास तुमचा लुक चार चौघीत अधिकच उठून दिसेल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने केसात माळलेला गजरा देखील तुम्हाला अधिकच सुंदर लुक देऊ शकतो. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.